येऊर परिसरातील झरीमारी आईचा उत्सव सुरू झाला आहे. शुक्रवार 2 मे 2025 ते शनिवार 3 मे 2025 या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. श्री हेमंत जाधव, गणपत सापटे, त्याचप्रमाणे सुनील दयाल, निलेश उघाडे, रमेश हावरे, नितीन जनाटे आणि प्रदीप पंढा यांच्या पुढाकाराने आणि गावदेवी उत्सव मंडळ येऊरगाव यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या उत्सवाला आहे. या उत्सवानिमित्त काल श्री गावदेवी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस देवीचं दर्शन घेण्यासाठी, पालखी उत्सवाला भेट देण्यासाठी माजी महापौर श्री रमेश वैती यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे, श्री गणेश टाक आदींनी या ठिकाणी देवीच्या या उत्सवाला भेट दिली आणि आशीर्वाद घेतले. शनिवारी या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री हेमंत चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या गावदेवीचा उत्सव साजरा सुरुवात होत आहे आणि लोकांचा प्रतिसाद या आम्हाला पण चांगला आहे आणि आमचं या मंडळाचं 193 वर्ष आहे आणि देवीचे येऊरगावावरती मोठी कृपा आहे का येऊरगावची जी वस्ती जंगलात राहत होती ती एकत्र राहण्यासाठी वस्ती बसत नव्हती म्हणून गावदेवीची स्थापना 1832ला झाली आणि त्याच्यानंतर गावाची स्थापना झाली. विषयी सांगण्यासारखं बरंच काय आहे, कारण हा उत्सव मला वाटतं आत्ताच हेमंत जाधव 95 पासून सुरू झाला आणि मी 95 पासून त्यावेळेला त्यांचे वडील होते चंद्रकांत जाधव आणि त्या चंद्रकांत जाधवांचे वडील होते नसू जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव व्हायचा. गेली 30 वर्ष हा उत्सव होतोय. एक चांगल्या प्रकारचा उत्सव दरवर्षी होतोय. नक्कीच एक या ठिकाणी देवीची कृपा आहे, या येऊर गावावरती कृपा आहे की आज जे विस्कळीत झालेलं गाव होतं, पाड्यांमध्ये आहे बराचसा या ठिकाणचा भाग, ते आज एकत्र येतात आजच्या दिवशी आणि 2 दिवस हा चांगला कार्यक्रम चालतो. आणि याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतो, बरेचसे खेळ असतात, लहान मुलांसाठी बराचसा खेळण्याचा वाव असतो आणि आभाळवृद्ध या ठिकाणी सगळे एकत्र येतात. आज पालखी आहे, जोशात पालखी निघालीच आहे असं म्हणावं लागेल.